मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क, पोलीस भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, लगेच व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बघा, काही मित्र जे आहेत आपले विद्यार्थी मित्र तर बघा PDF ची मागणी करत आहेत। तर टेलिग्रामवर आपण आजपासून PDF प्रोव्हाइड करणार आहोत। टेलिग्रामवर काय सर्च करायचं बघा, मराठी GK विथ RD, काय मराठी GK विथ RD सर्च करायचं आहे। त्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन। तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा। प्रश्न पहिला बघा, चीन या देशाचे नवीन परराष्ट्र मंत्री कोण बनले आहेत? चीन या देशाचे नवीन परराष्ट्र मंत्री कोण बनलेले आहेत? तर मित्रांनो, नुकतंच बघा डोंग जून, पर्याय क्रमांक ए, डोंग जून हे चीनचे नवीन परराष्ट्र मंत्री बनलेले आहेत। मित्रांनो, यांनी कोणाची जागा घेतली विचारले तर बघा वांग ई यांची जागा घेतलेली आहे। कोणी? डोंग जून यांनी। शी जिनपिंग हे कोण आहेत तर चीनचे सलग तिसऱ्यांदा झालेले राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग, लक्षात असू द्या। मित्रांनो, या ठिकाणी आपण जो प्रश्न घेतला आहे दुसऱ्या क्रमांकावर, कोणतीही परीक्षा असो आणि कोणीही घेत असो, हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे आणि हा प्रश्न आता नीट ऐका, एकही मार्क तुमचा जाणार नाही। बघा, याच्यामध्ये आपण 4-5 प्रश्न कसे कव्हर केलेले आहेत। तर बघा, भारतातील 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, तुम्ही प्रश्नपत्रिका उचलून बघा। 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर मित्रांनो बघा, 19 जुलै 1969ला भारतातील 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे। कधी? 19 जुलै 1969, तारीख पाठ करून ठेवा। मित्रांनो, आता अट TCS डीपमध्ये जाऊन काय विचारू शकते, अट काय होती 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले तेव्हा? तर बघा, ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी, किती? 50 कोटीपेक्षा जास्त, 50 कोटीपेक्षा जास्त ज्या बँकांच्या ठेवी आहेत त्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले। हे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती कोटी? तर लक्षात ठेवा 50 कोटी, हां लक्षात ठेवा। आता मित्रांनो, एक दुसरा प्रश्न विचारला जातो, हे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण आहे, 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? किती? 6। तर बघा, 15 एप्रिल 1980ला 6 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। तर याची अट काय होती मित्रांनो, ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त, किती? 200 कोटीपेक्षा जास्त ज्या बँकांच्या ठेवी आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 15 एप्रिल 1980ला। इथे 19 जुलै 1969ला 50 कोटीपेक्षा जास्त आणि 15 एप्रिल 1980ला 200 कोटीपेक्षा जास्त, लक्षात असू द्या। तारखा नीट ठेवा आणि अट पण लक्षात ठेवा। 14 बँकांचे वर्ष लक्षात ठेवा 1969, 6 बँकांचे 1980। आता राहिलेले दोन पर्याय बघा, 1 जानेवारी 1949ला मित्रांनो आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे। कधी? 1 जानेवारी 1949ला प्रश्न विचारलेला आहे हा। 1 जानेवारी 1949 तारीख लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण। त्यानंतर बघा, 1 जुलै 1955ला बघा आपल्या भारतीय स्टेट बँकेचे म्हणजेच SBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। कधी? 1 जुलै 1955ला। मित्रांनो, एक प्रश्न आणखी विचारला जातो, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा SBIचे जुने नाव काय? तर इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, काय? इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असे SBIचे जुने नाव होते, लक्षात आलं? मित्रांनो, महत्त्वपूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कोणी केली? तर मित्रांनो, भारतामध्ये बघा सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी ही दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रोखे व विनिमय मंडळाची, याला सेबी असं म्हटलं जातं, याची स्थापना केव्हा झाली आहे? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं त्याचा फुल फॉर्म आहे सेबीचा। तर याची स्थापना केव्हा झालेली आहे असा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याची स्थापना बघा, पर्याय क्रमांक ए, 1988ला सेबीची स्थापना झालेली आहे। 12 एप्रिल 1988, काय? 12 एप्रिल 1988ला सेबीची स्थापना झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर बघा 1992चा जर विचार केला तर बघा 4 एप्रिल 1992ला सेबीला वैधानिक मान्यता मिळाली। प्रश्न विचारला जाऊ शकतो, सेबीला वैधानिक मान्यता केव्हा मिळाली? तर 4 एप्रिल 1992ला मिळालेली आहे। मित्रांनो,
29 सप्टेंबर 2015ला सेबी या संस्थेत वायदे बाजार आयोगाचे विलिनीकरण करण्यात आले. कधी? 29 सप्टेंबर 2015ला सेबी या संस्थेमध्ये वायदे बाजार आयोगाचे विलिनीकरण करण्यात आले. आणि मित्रांनो, हे जर 1956 हे जर बघितलं आपण तर बघा 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना झालेली आहे. लक्षात असू द्या, 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक ठोका जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुरुषांमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस खालीलपैकी काय म्हटले जाते? तर मित्रांनो, काय म्हटले जाते या ठिकाणी बघा, व्हेसेक्टॉमी, पर्याय क्रमांक बी, व्हेसेक्टॉमी असे म्हटले जाते. पुरुषांमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस काय? व्हेसेक्टॉमी. मित्रांनो, जर विचारलं बघा पुरुषांच्या जागी महिलांमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस काय म्हटले जाते तर बघा ट्युबेक्टॉमी असं महिलांमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस म्हटले जाते. कन्फ्यूज व्हायचं नाही. या ठिकाणी बघा एलिसा आपण पर्याय पाहतो. तर मित्रांनो, एलिसा काय बघा, एड्स या रोगाची निदान चाचणी आहे. एलिसा ही एड्स या रोगाची निदान चाचणी आहे. तर मॅन्टॉक्स ही कोणत्या रोगाची निदान चाचणी आहे? बघा, या ठिकाणी क्षय रोगाची जी काही निदान चाचणी आहे तिला मॅन्टॉक्स असं म्हटलं जातं. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली मूलद्रव्य व संज्ञेच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो, आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. तर मित्रांनो बघा, जोड्या आहेत मॅग्नेशियम Mg बरोबर आहे, कॅल्शियम Ca बरोबर आहे, सिलिकॉन Si बरोबर आहे, सोडियम Sd या ठिकाणी चुकीची जोडी आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी सोडियम हे जे ऑप्शन आहे ते बरोबर आपलं उत्तर असणार आहे, कारण ती जोडी चुकीची आहे. तर मित्रांनो, सोडियमची जी काही संज्ञा आहे ना ती बघा Na अशी संज्ञा आहे. सोडियमची संज्ञा काय? Na. म्हणून हे आपलं चौथा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय असणार आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रपतींची जागा रिक्त झाल्यास त्यांचे कार्य कोण करते? कोण करते मित्रांनो? सर्वांना माहीत असेल, पण यामध्ये आपण थोडं डीप देखील पाहणार आहोत. बघा, राष्ट्रपतींची जागा रिक्त झाल्यास त्यांचं कार्य आपले उपराष्ट्रपती पाहत असतात. तर मित्रांनो, राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड. आता मित्रांनो, राष्ट्रपतींची जागा समजा रिक्त झाली आणि त्यातल्या त्यात लगेच उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर मित्रांनो दोघं पण नाही आहेत पदावर, मग कोण पाहते ते कार्य? तर बघा, भारताचे सरन्यायाधीश हे मग हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. लक्षात असू द्या, जेव्हा दोघे पण नसतील राष्ट्रपती उपराष्ट्रपती तेव्हा भारताचे सरन्यायाधीश. लक्षात आलं? आता मित्रांनो, राष्ट्रपतीची जागा रिक्त झाल्यास किती कालावधीमध्ये लगेच निवडणूक करावी लागते? बघा, 6 महिन्याच्या आत निवडणूक आपल्याला करावी लागते. 6 महिन्याच्या आत निवडणूक करून ते रिक्त पद जे आहे ते भरून घ्यावं लागतं. लक्षात आलेलं आहे? तर मित्रांनो, आता भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत बघा, तर आपले DY चंद्रचूड हे जे भारताचे सरन्यायाधीश आहेत. मित्रांनो, हा सीन जो आहे तो झालेला होता बघा, राष्ट्रपती पदावर असताना मृत झालेले, त्यानंतर उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आणि त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम पाहत होते. तर वर्ष आणि कोण जे सरन्यायाधीश आहेत ते कमेंट करून सांगा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कव्हर करून घेऊया. त्यानंतर प्रश्न आहे बघा, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत बघा, काय जोड्या आहेत? भूदल जनरल, हवाई दल एअर चीफ मार्शल, नौदल ॲडमिरल. सर्व पर्याय बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होऊन जाईल. सर्व पर्याय बरोबर. कारण बघा, भूदलाच्या प्रमुखास जनरल म्हटले जाते, हवाई दलाच्या प्रमुखास एअर चीफ मार्शल म्हटले जाते, नौदलाच्या प्रमुखास ॲडमिरल असे म्हटले जाते. आता मित्रांनो, करंटवर येऊया. भूदलाचे प्रमुख कोण आहेत? तर बघा, जनरल मनोज पांडे भूदलाचे प्रमुख आहेत. कोण? जनरल मनोज पांडे भूदलाचे प्रमुख आहेत. हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत? एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. कोण? एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी. नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल R हरिकुमार हे नौदलाचे
प्रमुख आहेत. मित्रांनो, या तिन्ही सेनांचा प्रमुख कोण असतो तर सी डी एस हे नवीन पद आता तयार केलेलं आहे. हा तिन्ही सेनांचा प्रमुख असतो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कोण आहेत? अनिल चौहान हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया 2023 पुरस्कार कोणास मिळाला? मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा 2023ला कोणास देण्यात आलेला आहे? बघा, भारताच्या रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार. लक्षात असू द्या. जर विचारलं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत? अँथोनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मराठवाड्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे किंवा धावत आहे? उद्घाटन आता झालेलं आहे. तर मित्रांनो, जालना मुंबई ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती मराठवाड्यातील पहिली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील आपण विचारलं नाही, कमेंट करून सांगू नका की मुंबई गांधीनगर पहिली. तर मित्रांनो, मुंबई गांधीनगर ही महाराष्ट्रातील पहिली आणि जालना मुंबई ही मराठवाड्यातील पहिली. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. लक्षात असू द्या. सॉरी मित्रांनो, थोडी तब्येत खराब आहे, घसा पण बसलाय, तर थोडं इरिटेट होईल तुम्हाला. पुढील प्रश्न बघा, समता दैनिक दलाची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. समता दैनिक दलाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. समता दलाची स्थापना कुठे केली विचारलं तर नागपूरला केलेली आहे. कधी केली? 25 नोव्हेंबर 1996. 25 नोव्हेंबर 1996ला नागपुरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समता दैनिक दलाची स्थापना केली. आता प्रश्न बघ कसा फिरून कसा येईल बघा, अखिल भारतीय समता दलाची स्थापना कधी झाली? अखिल भारतीय समता सैनिक दल आणि समता सैनिक दल दोन वेगळे आहेत उत्तर. तर बघा, समता सैनिक दल 1926 आणि अखिल भारतीय समता सैनिक दल बघा या ठिकाणी 13 मार्च 1927. 13 मार्च 1927 अखिल भारतीय समता दैनिक दल. लक्षात आलं? दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर प्रश्न बघा, सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय होते? तर काय होते मित्रांनो, या ठिकाणी पांडुरंग महादेव बापट असं सेनापती बापट यांचं पूर्ण नाव होतं. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न आहे बघा महत्त्वाचा, कोणाचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर मित्रांनो, कोणाचा? तर बघा, पर्याय क्रमांक डी, खाशाबा जाधव यांचा जो जन्मदिन आहे तो महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आता मित्रांनो, कोणती तारीख आहे यांच्या जन्मदिनाची? बघा, 15 जानेवारी 1926ला यांचा जन्म झालेला आहे. 15 जानेवारी हा आता यावर्षीपासून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मित्रांनो, आणखी डीपमध्ये जर विचारलं तर यांचा जन्मदिन विचारतील 15 जानेवारी 1926. आणखी डीप विचारलं तर जन्म ठिकाण विचारतील. बघा, साताऱ्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे. मृत्यू जर विचारला 14 ऑगस्ट 1984ला कराडला झाला. 14 ऑगस्ट 1984ला कराडला झालेला आहे. मित्रांनो, आता तुम्ही कमेंट करून काय सांगायचं आहे? खाशाबा जाधव यांचा संबंध कशाशी आहे? लक्षात असू द्या, कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? लक्षात आलं प्रश्न? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? बघा मित्रांनो, राजा बडे हे या गीताचे गीतकार आहेत किंवा यांनी हे गाणं लिहिलेलं आहे, गरजा महाराष्ट्र माझा. मित्रांनो, हे आपलं राज्यगीत आहे. कोणी गायलेलं आहे? शाहीर साबळे यांनी गायलेलं आहे. कोणी गायलं विचारलं तर शाहीर साबळे. कोणी लिहिलं विचारलं तर राजा बडे. मित्रांनो, 19 फेब्रुवारीपासून याचा अंमल करण्यात आलेला आहे. घोषणा कोणी केली? आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 26 जानेवारी 2023ला किती पद्म पुरस्कारांचे वितरण झाले? 6, 9, 106 यापैकी नाही मित्रांनो. तर बघा, किती पद्म पुरस्कारांचे वितरण झालेले आहे एकूण? तर 106 पद्म पुरस्कारांचे वितरण झालेले आहे टोटल. त्यामध्ये बघा, या ठिकाणी 6 जे आहेत ते पद्मविभूषण पुरस्कार होते. 9 जे आहेत ते पद्मभूषण पुरस्कार होते आणि 91 हे पद्मश्री पुरस्कार होते. बघा, लक्षात आलं?
6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण, 91 पद्मश्री मिळून 106 टोटल पुरस्कारांचे वितरण 26 जानेवारी 2023ला झालेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चीनमध्ये सुरू होणारी पहिली भारतीय खाजगी बँक कोणती होती किंवा कोणती? तर मित्रांनो, चीनमध्ये सुरू होणारी पहिली भारतीय खाजगी बँक बघा आपली ॲक्सिस बँक होती. ॲक्सिस बँक ही चीनमध्ये सुरू होणारी पहिली खाजगी बँक होती. मित्रांनो, PDF आपण मराठी GK विथ RD या चॅनलवर आजचा प्रोव्हाइड करू, या आधीचे देखील प्रोव्हाइड करू. त्याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून घेऊया. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या, सोबत काळजी घ्या. धन्यवाद.